हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, कुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय, सच्चिदानंद रामदास भगवान की जय, पांडुरंग दादान की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय, बोल रे भाई सब संतन की जय. तो मन हे मीच करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मजे एकाते. आज या ठिकाणी श्रीपाद बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी पुण्यतिथीच्या निमित्ताने जमलेलो आहोत आणि या पुण्यतिथीचा त्याचं 4थं वर्ष नाही का, 4थं वर्ष. आणि या 4थ्या वर्षाच्या मध्ये मला जी थोडा वेळ बोलण्याची जी संधी दिली महाराजांनी, मी कडून प्रवचन केलेलं नाही, तुम्ही कुठं ऐकलेलं पण नाही. कारण महाराज सगळे रायकर महाराज मी कुठं केलेलेच नाही. मी एका खरेगाव दादा पण उपस्थित आहेत, दादांच्या कार्यक्रम इतर सर्व ठिकाणी मी उपस्थित असतो. मी आमच्या एका ठिकाणी आमच्या गावामध्ये 1, 2, 3 किंवा दिंडीमध्ये मी करत असतो. महाराजांना माहिती म्हटलं म्हणून मग ते म्हणले बोला थोडा वेळ बोल, म्हणून बसलोय. आता एवढे सर्व वयोवृद्ध तपवृद्ध जगताप दादा बसलेत, नवनाथ महाराज आहेत, रायकर महाराज आहेत, कदम महाराज आहेत आणि गोविंद महाराज आहेत. हे सगळ्यांच्या समोर सगळे ज्ञानसूर्य बसलेले आहेत आणि त्यांच्या समोर आता सूर्याने काय सूर्यासमोर काजव्याने काय चमकायचंय, पण आता महाराजांनी सांगितलेलं काम करायचंय म्हणून हळूहळू बोलायचंय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः. मनोजवं मारुत तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयुतं मुखं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यविमलमचलं सर्वाधि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. श्रीपादनाथं गुरुराजवैर्यं मोक्षानां ज्ञानदानेकदक्षं कोटिक्षेत्रे निवासिनं तन्नमामि वेदान् वरिष्ठं सद्गुरुनाथ संत श्रीपाद महाराज की जय. ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेश सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदास अवधारी जोशी. त्यांची केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण, त्याची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता माझ्या भावा अंतराय नको रे देवा. आले भागातीत न तुझेच नाम उच्चारितो, द्रोण माझे मन आता राखावे बांधून. तुका म्हणे वाटे आता फुटू नको देऊ फाटे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरी आणि या ज्ञानेश्वरीचे अध्याय क्रमांक 9 आणि 9व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 34 आणि ओवी क्रमांक आहे 17-18. म्हणून आज या ठिकाणी मला शिवेची संधी दिल्याबद्दल मी माझं परम भाग्य समजतो. भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला उपदेश करतात, अरे बाबा तू मन हे मीच करी,
माझिया भजनी प्रेम धरी मग सर्वत्र नमस्कारी मज एखादी. हाच उपदेश आपला आता आपल्यासाठी केलाय. अर्जुनाचं निमित्त केले भगवान कृष्ण परमात्मानं. अर्जुन असा कोणता अर्जुन आहे? आणि तुम्ही आम्ही अर्जुन जे आवर्जून ऐकतात तोच अर्जुनाचं फक्त काय केलं नाही, निमित्त केलंय. अर्जुनाच्या व्याजे गीता प्रकाशी श्रीराजे, नाही का? आणि जगा एवढे थोर ओझे फिडिले जगाचे, नाही का? संसारा एवढे थोर ओझे फिडिले जगाचे, नाही का? त्याचं निमित्त केलंय. पण ते कोणासाठी केलेलं आहे? हे तुमच्या आमच्या करताच केलेलं आहे. अर्जुनाचं निमित्त केलंय. आणि त्या अर्जुनाला जसा भगवान कृष्ण परमात्म्यासारखा जो सद्गुरू लाभला तसा तुम्हा आम्हालाही पण जो सद्गुरू लागला तो सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा. आणि त्यांच्या तुमचं आमचं खरोखर भाग्य आहे म्हणावं लागेल. भरपूर गुरूंना भरपूर गुरु पंथ वगैरे नाना भरपूर होता आलाय त्यांना. पण तुमचं आमचं एवढं भाग्य, मात्र भाग्य मोठे भाग्य आहे की तुम्हा आम्हाला जो भगवान कृष्ण परमात्मा सारखा तुम्हाला श्रीपाद बाबा गुरु मिळाला हे तुमचं आमचं पुण्य आहे बरं का. आणि हे मिळायला सुद्धा पुण्य असावं लागत. पूर्वजन्मेची अशील पुण्य सामुग्री आणि तरच येईल नाम जीवाघरी, आहे की नाही? आज जे रामाला मिळालं ते तुम्हाला आज मिळालेलं आहे. जे भगवान कृष्ण परमात्म्याला जे मिळालं ते तुम्हाला आज मिळालेलं आहे. आणि ज्या दत्ताला मिळालंय, ज्या नवे जे जगामध्ये जे एक नंबरची जी वस्तू आहे नाही तो परमात्मा तुमच्या हातामध्ये दिलेला आहे. एवढंच तुमचं पुण्य भाग्य आहे. आणि म्हणून तुम्हाला तो सद्गुरू लाभलेला आहे त्याचा श्रीपाद बाबा. नाही तर भरपूर गुरु येतो पण ते सगळे काय सांगतात? तुमच्या आमच्या सगळ्या कर्मकांडाच्या गोष्टी सांगतात. भजन करा, नाम घ्या, बाकी सगळे काही वर करण्याच्या गोष्टी सांगतात. पण भगवान कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला जो उपदेश केला, अरे तुझं जे मन जे आहे ते तू मला अर्पण कर आणि मग सगळं तू युद्ध कर, कोणतंही कर्म कर, म्हणजे सगळं मला ब्रह्मार्पण कर सगळं. मग तू काय कर, खुशाल लढायला कर. अर्जुनाला जोपर्यंत उपदेश नव्हता तोपर्यंत अर्जुन लढायला तयार नव्हता. बाह्य दृष्टीने जर विचार केला तर ते कुरुक्षेत्रावरचं ते लढणं आहे. आणि अंतर्दृष्टीने जर केले तर आपल्याला हे आंतरबाह्य जग आणि मन आपली सुद्धा लढाई. अंतर्ज्ञान जर केलं, हे काम क्रोध आपल्याला हे लढायचंच ना. आपल्याला सगळ्या गोष्टी करणं करता आपल्याला पण संसार प्रपंच करता आपल्याला एवढी सोपी गोष्ट कवेशा श्रीपाद बाबांनी आपल्याला सांगून दिलेली आहे की कोणतंही कर्म करत असताना ब्रह्मस्थिती जी प्राप्त झालेली आहे, अर्जुनाला जी ब्रह्मस्थिती प्राप्त झालेली आहे, या अर्जुन ज्या अवस्थेत ज्या ब्रह्मस्थितीत त्यांनी लढाई तयार केली तो देह भानावरच नव्हता. तीच जी योग पद्धती आहे गोविंद महाराजांनी सांगितलं त्याच्या पद्धतीने तो जो योग आपल्याला सांगितलेला आहे तो खरं तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत. आता कोणतं भाग्यवान? भाग्यवंता घरी भजन कीर्तन आणि त्याचीच वाट पाही रघुनंदन. कोणाची? जगाच्या बाजारी सर्व काही मिळे तरी हे दुर्लभ हरीचे नाव. हा मग ज्याची पूर्ण पुण्याई असेल, ज्याची पुण्याई आणि तरीच तोच मुखी गाईल श्रीरामचे नाम. अरे रामाला सुद्धा गुरु करावा लागला, भगवान कृष्ण परमात्म्याला गुरु करावा लागला. तुम्ही आम्ही किस झाडकी पत्ती दर्या में कशकश. त्यांना सुद्धा रामाशी जर राम ठेवत असता तर का शरण जाता वशिष्ठ? रामाला सुद्धा वशिष्ठाला शरण जावं लागलं. भगवान कृष्ण परमात्म्याला सुद्धा सांदीपनी ऋषीला शरण जावं लागला. शरण झाले म्हणजे तरी काय नेमकं तरी काय करायचं? नेमकं हीच किंमत फक्त काय करायचं? सर्व कर्म करत असताना जे काय तुमच्या प्रत्येकाच्या वाट्याला जे कर्म करत आलेला असेल त्या कर्म करत असताना ही ब्रह्मस्थिती कशी प्राप्त करून घ्यायची ही श्रीपाद बाबांनी आपल्याला जी ब्रह्मस्थिती जी शिकवलेली ती सगळ्या तुम्ही आम्ही भाग्याचे. कोणतं भाग्य? भाग्यवंता घरी. कोणतं घर? कोणाचे हे घर? हा देह कोणाचा आणि आत्मा राम त्याचा तोच झाले. मी तो हा विचार विवेकी शोधावा आणि गोविंद माधवा याच देही, याच देही, याच डोळा आणि भोग मुक्तीचा सोहळा. जिवंत असताना गमेल्यावर
जिवंत असताना जी आपल्याला मुक्त स्थिती जी प्राप्त करून दिलेली आहे ते आपल्याला खरोखर श्रीपाद बाबाचे उपकार काही केल्याचे भेटणार नाही बाबा. काय सांगू आता संतांचे उपकार. मज रात्र मज निरंतर जागवी ती. निरंतर म्हणजे काय? त्याला अंतरच नाही. तुमचा श्वास हा रात्रंदिवस एका दिवसाला 21,600 वेळा श्वास घेतला जातो आणि सोडला जातो. ते सूत्र माझ्या भगवान परमात्म्याचं आहे आणि तेवढंच समजून घ्यायचं. आणि म्हणून तोच उपदेश केला, तू मन हे मीच करे माझी या भजनी प्रेम धरी आणि मग सर्वत्र नमस्कारी मध्ये एका. तुम्ही आम्ही जे बसलो सगळे हे ते सगुण रूपाने बसलेलो आहे. पण तुमच्या आमच्यामध्ये आतापर्यंत बाहेर म्हणजे निर्गुण निराकार जो भगवान परमात्मा आहे त्याचं स्मरण कसं करायचं आणि त्या ब्रह्मस्थितीत कसं व्हायचं हे श्रीमद बाबांनी आपल्याला शिकवलेले. किती भाग्याचे आपण, किती भाग्याचे होते. म्हणून तू मन हे मीच करीन माझी या भजनी प्रेम करी. आणि भजन भजन नेमकं कोणतं भजन? मग टाळ वाजवणे, पखवाज वाजवणे किंवा गायन करणे हे भजन हे वरच आहे. हे वरचं भजन आहे. ज्या वेळेला मातेच्या उदरामध्ये आपण होतो त्यावेळेला मातेच्या उदरात त्यावेळेला कोणतं भजन चाललेलं होतं आपलं? मातेच्या उदरात मध्ये असताना कोणतं भजन चाललेलं होतं? तिथं काही टाळ होता का, पखवाज होता का, पेटी होता का गायन काम चाललेलं होतं? तिथं जे भजन चाललेलं होतं ते भजन आपल्याला काय करतात हे संत, ते आपल्याला काय करतात, एकदा ते आपण एकदा धरणी वायू लागता, स्मरण विसरे तत्वता, ओळखू लागे माता पिता आणि कोहम कोहम रडू लागे, नाही का? मग बाहेर आल्याचं आपण म्हणतो मग कव्हा 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 धरणी वायू लागा. बाहेर आल्याच्या नंतर ह्या मायाच्या जाळ्यामध्ये आपण ते मातेच्या उदरामध्ये जे भजन करत होतो ते विसरलो आणि विसरलं तसं घसरलो आणि या मायाच्या योगामध्ये आपण इकडच नादी लागलो. आणि म्हणून काय करतात, पूर्वजन्माची ज्याची पुण्य असेल त्यांच्या जीवनामध्ये संत महात्मे येतात आणि ते पुन्हा ते आपल्याला काय करतात, पुण्य असेल तरच जोडून देतात बरं का. पुण्य पण मग पुण्य पाहिजे त्यात. मग काय पुण्य पाहिजे? काय पुण्य पाहिजे की ते पुण्य फळले बहुत दिसा, भाग्य उदयाचा ठासा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो, आज फिटले माझे कोळे, बहुत जन्माचे सागळे, कोंडाटले पुढे परब्रह्म सावळे. या न्यायाप्रमाणे आपल्याला बाबांनी जी शिकवण दिलेली आहे ती अगदी राईट जशाची तशी अर्जुनाला जो उपदेश केला भगवान कृष्ण परमात्मानी, तोच माऊलीला जो जे नाम आहे तेच आपल्यापर्यंत आलेले. तुम्ही आम्ही किती भाग्याचे आहे. म्हणून त्या भाग्याच्या म्हणजे संसारी जन्मीची याची लागे. तुका म्हणे भाग्य या नामा म्हणे जे आणि संसारी जन्मीचे या लागे. पिकली या सेंदे कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगी. त्यांच्यासारखं केलं का नाही आपल्याला? कशामुळे केलंय? काम क्रोध धर केले रीते, तुका म्हणे देह भरीला विठ्ठल. मग आता आपल्या तुका म्हणे देह भरीला विठ्ठल म्हणजे आपला रात्रंदिवस तो आहेच ना त्याच्यामध्ये. आपल्याला का समजत नाहीये तो काम क्रोध आपल्या त्यांनी काय केलेलं आहे ते ठाण मांडलेले आपल्या त्या ठिकाणी आणि ते बाहेरच निघायला तयार नाही. म्हणून साधू संत सांगतात किंवा त्यांना कसं बाहेर काढायचं त्याच्यासाठी थोडासा छोटासा दृष्टांत सांगतो. भरपूर आता वक्ते आहेत, थोडासा बोलण्याचा प्रयत्न करतो. एका शहरामध्ये एका गृहस्थांनी बंगला बांधला आणि तो काय केलं, 6 खोल्या बांधल्या भाड्याने देऊन टाकल्या. त्या भाड्याने दिल्याच्या नंतर हा नोकरी करत होता आणि त्यांनी आपल्या स्वतःचा बंगला वेगळा होता आणि त्यांनी आपल्या भाडे करून येऊ म्हणून त्यांनी आपल्या 6 खोल्या बांधल्या आणि त्या बांधल्याच्या नंतर त्या भाड्याने देऊन टाकल्या. आणि भाड्याने देऊन टाकल्याच्या नंतर मग आता बरेच दिवस गेले, भाडं तो घ्यायचा. बरेच दिवस गेल्याच्या नंतर ते भाडे करू काय बाहेर निघायला तयारच नाही ते. मग काय करायचं, मग आता ते प्रत्येक वर्षाला करा सांगायचं तुम्ही घर खाली करा, माझं घर खाली करा. ते म्हणायचं नाही बाबा आमच्या वर्ष झाल्याशिवाय आम्ही खाली करत नाही. म्हणून काय केलं त्यांनी, मग त्याला एक वकिलासारखे आपले साधू सारखे त्यांना भेटले. त्यांनी सांगितलं की म्हणजे आता तुम्ही काय करायचं, आता ह्या वर्षी करार करा की मग आपण काय करायचं, तिथं करार करून त्यांच्याकडून लिहून घ्यायचं आणि त्या ठिकाणी आपण काय करायचं, सप्ताह बसवायचा तिथं. मग सप्ताह बसवायचा त्या ठिकाणी मग
मग त्या ठरल्याप्रमाणे त्यांच्याकडून करार करून घेतला आणि त्या सप्त्यामध्ये असलं घे का सप्ताह म्हणजे अखंड हरिओम सप्ताह मग कधीच न संपणारा असा सप्ताह सुरू केला आणि सप्ताह केल्यानंतर सगळ्यांच्या साई काय केलं दरवाजा 6 भोंगे लावून दिले आणि रात्रंदिवस चाललाय बा सप्ताह रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रात्रंदिवस चाललेलाच आहे सप्ताह तो आणि मग ते भाडेकरू कंटाळले मग ते रोज उठून यांचा आवाज ऐकून 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 वैताग आला आणि यांच्या ह्या रोजच्या ह्या रामकृष्ण हरीच्या त्या भोंगा लावल्याने त्यांच्या दरवाजे तो कंटाळून ते ऑटोमॅटिक म्हणले आता आपलं निघा बाहेर आणि यांचं घर खाली करून घ्या तसं आपल्या या घरामध्ये सुद्धा काय केलेलं आहे काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार यांनी काय केलेलं हे 6 विकारांनी हे घर खालीच करायला तयार नाही म्हणून बाबांनी तुम्हाला जे नाम दिले ना त्यांनी काय केलं रात्रंदिवस नाही का रात्रंदिवस त्या नामाचं काय केलंय रामकृष्ण चालू ठेवल्यामुळे हे सगळे घर पळून गेलेली म्हणून तुका म्हणे देह भरीला विठ्ठल काम क्रोध केले घर लिहिते आणि एवढी सोपी पद्धत आपल्याला करून दिली बाबांनी आणि त्याचा अंगीकार आपण केलेलं आहे आणि म्हणून आपण त्या अर्जुनासारखी ब्रह्मसिद्धी खुरपीत असताना सुद्धा आपल्याला ते एवढं सोपं करून दिले नांगरीत असलं तरी आपल्याला ते करून ठेवले या ताईंनी भांडे घासताना सुद्धा एवढं सोपं करून ठेवले बाबा सांगायचे भाकरीला पापड आला पाहिजे अशा शिशेवारी एवढं सोपं करून ठेवले एवढं सोपं करून ठेवलेले की तुम्हीच भाग्याचे व्हा या मानवातच कळतं इतर ठिकाणी नाहीये इतरांना नाही इतर सगळे कर्मकांडाच्या गप्पा सांगत आहेत नाम घ्या देव करा माळ घाला तुळशी का सगळं करा काय नाही तुळशीची माळ नसू दे काय नसू दे फक्त नाम पाहिजे फक्त आहे की नाही देव म्हणून व्यर्थता हिंडती निज देव नेनशी मुळी कोण देवा नाही गाव देवा नाही नाव देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही गाव कोठे काही ज्ञान देव म्हणे भजा आत्मदेवा आणि अखंडित सेवा करा त्यांची कळतंय का आपल्याला अखंडित आपला जो श्वास आता चाललेला आहे रात्रंदिवस तो अखंडित आहे का खंडित आहे तो मग अखंडित त्याला बंदच नाही ना म्हणून त्या सगळ्या देवांचा जो देव आहे तो आत्मदेव आहे म्हणून तर सांगितलं पहिलेच ओळीमध्ये नाही का ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सौम्याच्या आत्मरूपा देवा तोष गणेशू सगळ्या देवांचा तो देव नाही का अरे योगी दुर्लभ तो म्या देखील साधली अनंत विषय अनंत रूपे देखील मात्याशी नाही का बाप रखुमा देवरी बोन बांधली कैसी देखिला माई देवांचा देव आहे तो आत्मदेव आहे आणि ते तुम्हाला आम्हाला सांगू संतांनी श्रीपाद बाबांनी मलके दादांनी तुम्हाला जगताप दादांनी तुम्हाला सहज आपलं सहज बोलणे ही तो उपदेश आणि करुण सायास शिकवी ती एवढं सोपं करून सांगितलंय किती सोपं आहे तुका म्हणे सोपे आहे सर्वनी पण शहाणा तो धनी घेतो येते आपण इतर याच्या बाकीच्या मध्ये भरपूर शहाणे आहोत प्रपंचामध्ये इतर धंद्यामध्ये कशामध्ये इतर ठिकाणी भरपूर शहाणे पण इथं परमात्म्यातला शहाणा पाहिजे नाही का समजलं पाहिजे काय म्हणायचं त्यांना अरे तू म्हण मी हेच करी तू म्हण हे मीच करी फक्त माझ्या भजनी प्रेम धरी मग सर्वत्र हे जे दिसतंय तुला हे सगळं तुम्ही माझं हे निर्गुण निराकार जे माझं जे आत्मतत्व आहे ते धर तू नाही का अव्यक्त निराकार नाही जे आकार आणि जे थोर चराचर हरी शिवचे एक हरी आत्मा जीव शिव सम वायात दुर्गमा न झाली मन इकडं तिकडं मन घालच काय नाही तू म्हण हे मीच करी फक्त माझ्या मध्ये काय करत प्रेम धर फक्त आणि फक्त याला काय लागतं फक्त माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु प्रिय देव भाव पूर्वी वासना अंती ते आपणा पाशी न्यावे एवढं सोपं करून सांगितलंय संतांच्या अभंग स्वतः अनुभव पण घेतला अनुभव आले हे अंगा आणि ते या जगात येत असे स्वतः अनुभव घेतला आणि तुमच्या आमच्या करता लिहून पण ठेवलेले मात्र त्या मार्गावर चालायला पाहिजे की नाही आपण संतांच्या मार्गावर चालायला पाहिजे ना त्यांनी सांगितलं जसंच तसं तर राईट फाय जर केलं तर मग आपणच देव आहे नाही का तुका देव पाहायशी गेलो आणि देवच होऊन ठेवलो नाही का त्याबरोबर रीतीने जर गेलं तू मन हे मीच करी माझी या भजनी प्रेम धरी मग सर्वत्र मज एका दे
सर्वत्र नमस्कारी म्हणजे काय. आता तुम्ही आम्ही जे बसलोय हे मूर्ती रूपाने बसलेलो आहे आणि तुमच्या आमच्यामध्ये आसपास येतोय आणि जातोय हे निर्गुण निराकार स्वरूप आहे आणि त्या स्वरूपाला प्राप्त करत जाण्याकरता साधू संतांनी रात्रंदिवस अहोरात्र ओरडून सांगत आहेत. घरा बळकट भाव तुम्हापाशी आहे देव कारे हिंडता रानो राणी आणि पुसा त्या संतांना जाऊन आणि तुम्ही आम्ही संतांना पुसलं म्हणून ते इथं बसले नाही का. एवढी संख्या आहे का इथं. मग हे कळायला सुद्धा भाग्य असावं लागत, मिळायला सुद्धा भाग्य आणि कळायला सुद्धा भाग्य लागत आहे की नाही. मग तुमचं आमचं भाग्य आहे म्हणून तुम्हाला आम्हाला समजलं आणि म्हणून लांबून ह्या पाखरं येतात आणि ते दाणे टिकून जातात नाही का. तैसे असावे संसारी नाही का. पशु पक्षी काय जाणती आणि उच्च नीच भोग भोगते त्यांना मात्र हे कळत नाही. पण माणसाला मात्र ही बुद्धी आहे. त्यांना पण आता त्यांना झोप आहे, जेवण आहे नाही का, भय निद्रा वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्या. पण माणसाला एक जे ज्ञान दिलेलं आहे ते सगळं त्या ज्ञानाने त्या भगवंत परमात्म्याचा देव होता येतं एवढं सोपं करतो. तुकाचा कोणी सांगे आणि मज अनुभव अंग आहे आणि तुमच्या जवळच आहे. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी जवळच आहे. आपण सर्व संतांनी जो देव आहे देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधनी पाहे देव नटला नाना परे आणि बरोबर वरला चराचरी. असा जो तो निर्गुण निराकार भगवान परमात्माचे चैतन्य आत्मतत्व जे आहे ते तुम्हा आम्हाला श्रीपाद बाबांनी समजून दिलं आणि त्याप्रमाणे तुम्ही आम्ही त्याचं अनुकरण करतो आणि म्हणून तुम्ही आज या ठिकाणी त्या ब्रह्मस्थितीच्या म्हणजे त्या स्वरूपाला जाऊन पोहोचलेला आहोत आणि त्या स्वरूपाबरोबर आपण काय करतो त्याचा आनंदाचा उपभोग रात्रंदिवस घेतो. आपण किती वर्ष जगलं याला महत्व नाहीये. महाराज म्हणतात 100 वर्ष जगायला आपल्याला त्याला योग साधना करायची. अहो काही घराबातच मरले जातात, घराबातच जाते. काय म्हणतात जग सुद्धा बघायला भेटत नाही. कोणी 40 वर्ष जगतंय, कोणी 30 वर्षातच जावं लागलंय, कोणाला 20 वर्षात जावं लागलंय, कोणी 80 वर्षाला जावं लागलंय. पण किती दिवस जगला याला महत्व नाही, कसा जगला याला महत्व आहे. म्हणजे कसं जगायचं. अर्जुनाला जे ब्रह्म स्थितीची योग स्थिती जी सांगितलेली आहे त्या योग स्थितीमध्ये तो देह नाहीच आहे. तो देह भानावर नव्हताच. तो देह नसून मी आत्मा आहे या बोधावर त्याला असं करून ठेवलं आणि मग त्यांनी लढाई केलेली. आणि जोपर्यंत त्याला तो बोध नव्हता तोपर्यंत तो म्हणायचा अरे हे कशाला मारू येईल, तुमचं कशाला पाप घेऊ ही, अरे माझे भोरू आहेत, माझे चुलते आहेत, बंधू आहेत, हे सगळे मी यांना कशा करता मारू आणि मग हे राज्य भोगू. मग अर्जुनाला ते ज्ञान दिल्याच्या नंतर मग त्यांनी ती लढाई केली नाही का. तसं आपल्याला सुद्धा साधू संतांनी जो आपल्याला बोध दिलेला आहे तो रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग नाही का. अंतर्बाह्य जग आणि मन आणि त्याच मनाला तू मन हे मीच करी माझी या भजने प्रेम धरे आणि मग सर्वत्र नमस्कारी मज एकादे. आपल्याला दिसतंय का आपल्याला माणसं देव आहे दिसतात का आपल्याला. काय तर ते माणसं जाऊ द्या पण आपली बायको देव आहे कोणाला दिसतंय का. हा श्रेय देव दिसतंय का आपल्याला, वाटतंय का असं आपल्याला. कारण का आपण ज्या ब्रह्मस्थितीमध्ये प्राप्त नाही म्हणून हे सगळं जे दिसतंय ना तो देव दिसला पाहिजे. अव्यक्त निराकार नाही जे आकार जेथून विचाराचर हरीशी मध्ये देव सगुणपणे निर्गुणपणे आहे ना नाही का. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे सगुण निर्गुण दोन्ही एकूची गोविंद रे. मग कोणता गोविंद. गोविंद गोविंद मन लागले या छंद नाही का. म्हणून तर सांगतात की तू मला हे मीची करीन माझी या भजनी प्रेम धरी. मग हा जे भजन जे आहे ते जे भजन आहे तर ते प्रेमाचा विषय आहे नाही का. प्रेमाने भावाने भाव बळे आकळे एरवी नाकळे आणि करतळे आवळे तैसा हरी नाही का. भावाशिवाय देव कळू शकत नाही आणि भाव जर असेल तर मग तुमच्या जवळच वस्तू आहे ती नाही का. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्व देव तया जवळीच असे पापनाशी दर्शने नाही का. काम क्रोध नाही झाले बुद्धीची झाली समता नाही का. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझ्या आणि एका केशवराजे सकळ सिद्धी. म्हणून काय करत बुद्धीचा निश्चय
नाही का? हा, मग बुद्धीचा निश्चय व्हायला पाहिजे की मी देह नसून मी आत्मा आहे. या बोधावर आणून अर्जुनाला सोडलं होतं. म्हणून तो गेला, तू मन हे मीच करी आणि माझी या भजनी प्रेम धरी. मग तुला सर्वत्र हेच काय दिसल? हे सगळं देवच असत. हे सगळं जे दिसतंय ना, हे बाकीचे जे दिसतंय हे सगळं नाशिवंत आहे. आणि जे न दिसतंय ते मात्र शाश्वत आहे. आणि ते तुझं स्वरूप आहे. आणि त्या स्वरूपाला जाऊन आपल्याला मिळायचं. एवढी सोपी रूप आपल्याला दादांनी दिलेली आहे. श्रीपाद बाबांची तुमच्या आमच्यावर किती बघा कशी श्रद्धा आहे तुमची. तुमच्या पुण्याने तुम्हाला मिळालेलं आहे. नाहीतर भरपूर गुरु आहेत, भरपूर पंत आहेत, भरपूर कीर्तन चालू आहेत, प्रवचन चालू आहेत, रात्रंदिवस ते चालू आहे. पण जे खरं जे आहे ना, ते खरं तुम्हाला या गीतेच्या प्रमाणे अगदी जशाच तसं श्रीपाद बाबांनी तुमच्यापर्यंत आणून दिलेलं आहे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण आणि दिलेले संपूर्ण माझ्या हाती. तुमच्या हातात दिलेलं आहे. जसं निवृत्तीनाथाने ज्ञानेश्वर माऊलींना जे तुझ्या हातामध्ये दिलेलं आहे. काय? ज्ञान गुणगम्य ज्ञानदेवाला आदले, नाही का? ज्ञान गुणगम्य ज्ञानदेवा लागले आणि निवृत्तीने दिले माझ्या हाती. काय? वृत्तीची निवृत्ती करायची आणि त्या स्वरूपावर राहायचं आपल्याला. तुका म्हणे मग त्याच्यानंतर तुका म्हणे मग नाही वृत्तीवरी आणि सुखाच्या शेजारी पाहुली येणं. आयुष्यभर मजतावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटवली. मग आपल्याला अंतरीच्या खुणा प्रगटल्या आता काय सांगायचे आता गरज आहे का आपल्याला? आपल्याला लगेच कळतं आपल्या अंतरीच्या खुणा. मनुष्य बघितल्याबरोबर समजतो कोणत्या स्थितीवर आहे. जसं गवण्याला काय कळतं? गवणे प्रत्येक थराला काय करतो? मला बघतो. तसं आपण प्रत्येकाने बघायचं की प्रत्येक आपली भिंतीची जी बाहेर गेली का आत गेली का कुठे गेली. मग रोज आपल्याला काय करायचं? त्याला वळंबा लावून बघायचं. म्हणजे काय? आपण कुठल्या स्थितीवर आहे. एवढं सोपं सांगितलं, एवढं सोपं सांगितलेलं हे आपण सांगायची गरज नाही, डिग्री लावायची गरज नाही. दुधात किती पाणी आहे डिग्री टाकल्यावर लगेच कळते. काय सांगायची? मी पाणी नाही घातलं, ही डिग्री सांगते तुला. तसं आपलं नामस्मरण किती आहे, आपलं चिंतन किती आहे हे लगेच बघितल्याबरोबर सांग महात्मा लगेच सांगतो. त्याला सांगायची काय? कळून येते. कळून येते अंतर, नाही का? याप्रमाणे आपल्याला जी बाबांनी जी रीत शिकवलेली रीत एवढी रीत सोपी आहे की बाबा म्हणायचे जेवायचं अवघड एवढं सोपं आहे. जेवायला सुद्धा लय कष्ट आहे. एवढं सोपं आहे आणि सोपं आहे म्हणून तर एवढं तुका म्हणे सोपे आहे सर्वावनी शहाणा तो धनी गीत न लगती सायास जावे वनंतरा सुख येतो घरा नारायण. काहीचे बसवणे करा एक चित्त आणि आवडी अनंत आळवावा. एवढं सोपं सांगितलंय पण आपल्याला लक्षात बसत नाही. मग का? आपण करत नाही आणि म्हणून मेळ बसत नाही. आणि हा चुकलेला मेळ बसवण्याकरता साधू संतांनी हे जे रीत घालून दिलेली त्या रीतीने जर गेले तर मग मात्र काही अवघड नाही. रीत जर नाही समजली तर मग दुनियाभरचा अवघड आहे. मग बाबा म्हणायचे फक्त रीतीने गेला तरी लय सोपं, एकदम सोपं आहे. आणि आपण काय करतो? सोपं जे आहे ना ते अवघड करून ठेवलेलं आहे. आज ज्ञानेश्वरी पूर्ण पाठ आहे ज्ञानेश्वर्या. पण पाठ दिसतो पण बहु केले पाठात तर वर्म राहिले दूर. वर्मच माहित कळा ना आज नेमकं वर्म चुकले या वर्म, नाही का? आणि एक तर माणसं मनुष्य जन्म मिळत नाही. आपल्याला मिळालाय त्या आंधळ्याच्या हातात कावळा सापळा त्यामुळे मिळालाय. पण कळाला असं मात्र सांगता येत नाही. आणि कळून घ्यायचं जर असेल तर साधूची शरणागती पत्करून त्या अखंड नामस्मराच्या बोधावर राहून आपण त्या स्वरूपाच्या ठिकाणी अगदी तुका म्हणे नाही वृत्तीवरी आणि सुखाच्या शेजारी पळू. म्हणून तू म्हण मी हेच करे आणि माझी या भजनी प्रेम धरी. आणि मग मात्र आपल्याला त्या सुखाला मात्र पारावार नाही. म्हण एवढं सुख आहे हे तुम्हाला आम्हाला जे हे दिसतंय ना हे बाकीचं जे बाह्य सुख जे दिसते ना ते क्षणिक सुख आहे. पण हे जे सुख जे आहे ना ते कधीच न संपणारे जे सुख आहे शाश्वत सुख म्हणतात त्याला. ते कधीच न संपणार असं सुख मिळालेलं आपल्याला आहे. ते आपल्याला भाग्याच्या योगाने आपल्याला मिळालं, दादांच्या योगाने मिळालं, श्रीपाद बाबांच्या योगाने मिळालं. आपण किती भाग्याचे लय भाग्याचे आपण. ते आपल्याला की पुन्हा जन्मा येणे आयुष्य केलेले सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली निज वस्तू टाविली माझी मज.
नाही का. माझे सुख मज गावी रे डोळा आणि दिली प्रेम कळा ज्ञान मुद्रा, नाही का. एवढं सोपं करून ठेवलेले. हा, काय उतर आहे व्हावे कवड्या गुणे आणि जन्मालाही येणे आयुष्य केले. एवढं सोपं करून केले. आपला जन्म मरणाचा जो फेरा जो आहे ना तो चुकवलेला आहे, पण शेवटच्या पर्यंत करत राहायचं, अखंड त्या नामावर राहायचं आणि त्या स्वरूपापर्यंत जाऊन पोहोचायचं आणि असतानाच आपला जो मुक्तीचा जो सोहळा आहे तो भोगीत आनंदात जगायचं. एवढं सोपं करून ठेवलेलं आहे आपलं. जास्त न बोलता अजून बरेच भरपूर गोष्टी बोलणारे आहेत. तेवढं बोलून मी थोडस शिवीला पूर्ण आराम होतो. जे जे काही मला जे थोडक्यात